नोटीस देत असताना जर एखादी चूक झालेली असेल तर त्याबद्दल आपण काय केलं पाहिजे, ती चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला काय करता येतील हे आपण पाहणार आहोत. दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला जातो आणि त्या दाव्यामध्ये जर का काही तांत्रिक चुका असतील किंवा काही सबसिक्वेंट डेव्हलपमेंट्स असतील, म्हणजे दावा दाखल केल्यानंतर काही घडामोडी घडलेल्या असतील, तर त्या अनुषंगानेची दाव्यामध्ये दुरुस्ती करण्याची किंवा प्रतिवादीने दिलेल्या कैफियतमध्ये दुरुस्ती करण्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 6 मध्ये आहे, अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग म्हणून. तर ही दाव्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. परंतु बरेचसे दावे असे असतात की जे दावे दाखल करण्याच्या पूर्वी नोटिसा पाठवल्या जातात वकिलांमार्फत, किंवा ज्या फायनान्स असतात, बँका असतात, त्या स्वतःही कधी स्वतः पाठवतात. तर त्या नोटिशीमध्ये समजा जर का चूक झालेली असेल तर त्या नोटिशीमध्ये झालेली चूक, नोटिशीच्या उत्तरामध्ये झालेली चूक ही कशी दुरुस्त करायची, ती करता येते का, आणि कोणत्या प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करता येतात, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर बरेचसे दावे दाखल करण्याच्या पूर्वी नोटिसा दिल्या जातात. उदाहरणार्थ एखादा दस्ता असेल तर त्या दस्ताप्रमाणे पूर्तता करून मागणीचा दावा असेल तर त्या दस्तातील अटी शर्तीप्रमाणे करार पूर्ण करून द्यावा म्हणून नोटिसा पाठवल्या जातात. किंवा एखाद्या वाटपाच्या संदर्भामध्ये दावा असेल तर वाटप मागणी करण्यासाठी नोटीस पाठवली जाते. किंवा एखादा व्यक्ती हा बांधाची टोकराटोकरी करत असेल तर ते करू नये, अन्यथा आम्ही तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू, अशा स्वरूपाची जी आहे ती नोटीस पाठवली जाते. अशा वेगवेगळ्या, किंवा रक्कम वसुलीच्या संदर्भामध्ये नोटिसा असतात, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा पाठवल्या. अशा नोटिसा पाठवत असताना कधी कधी पक्षकारांची जी नावं आहेत त्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक म्हणजे टायपिंग मिस्टेक होतं. कधी कधी मिळकतीचे क्रमांक असतात त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका होतात. कधी कधी जी आहे ती कागदपत्रामध्ये जी काही माहिती असते ॲक्च्युली, तर त्याच्यामध्ये कागदपत्राप्रमाणे तिथं न लिहिता टायपिंग चुकीने किंवा घाईगडबडीमध्ये त्या ठिकाणी चुका होतात. हीच बाब जी आहे ती नोटिशीचं उत्तर देताना सुद्धा होतात. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की नोटिशीमध्ये किंवा नोटिशीच्या उत्तरामध्ये जर का चुका झालेल्या असतील आणि त्या चुका या जर तांत्रिक असतील, म्हणजे जसं की नावामध्ये चूक झालेली आहे, गट नंबरचे आकडे बदललेले आहेत, किंवा एखाद्या उतार्यावर नावं 4-5 आहेत आणि 2च नावं त्या ठिकाणी लिहून पाठवलेले असतील, तर जेव्हा नोटीस पाठवलेली असेल तर त्यानंतर चूक दुरुस्ती नोटीस म्हणून आपण पाठवू शकतो. जर उत्तर पाठवलेलं असेल तर चूक दुरुस्ती उत्तर म्हणून आपण पुन्हा दुसरं एक त्याला रिजॉइंडर जे आहे ते पाठवू शकतो आणि त्यामध्ये आपण खुलासा करू शकतो की पूर्वीच्या नोटिशीमध्ये किंवा पूर्वीच्या उत्तरामध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं, त्या ठिकाणी ही टायपिंग झाली, चूक झालेली आहे आणि त्या मजकुराच्या ऐवजी असं आपण वाचावं. आणि ते दोन्ही जे आहे म्हणजे आधीची मूळ नोटीस किंवा मूळ उत्तर आणि त्यानंतर ही चूक दुरुस्तीच्या संदर्भामध्ये पाठवलेली नोटीस किंवा उत्तर जे आहे हे दोन्ही आपण न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल करू शकतो. त्याचा आधार घेऊ शकतो की पूर्वी अशी चूक झालेली होती, ज्याला आम्ही खुलासा दिला, ज्याचा आम्ही वेगळी नोटीस पाठवून त्यांना कळवलेलं आहे. परंतु नोटिशीमध्ये किंवा उत्तरामध्ये एखाद्या मटेरियल फॅक्टच्या संदर्भामध्ये जर का कबुली दिलेली असेल, हिश्श्याच्या संदर्भात दिलेली असेल, एखाद्या डॉक्युमेंटच्या संदर्भात दिलेले असेल, एखाद्या व्यवहाराच्या संदर्भात दिलेले असेल, तर दिलेली स्पष्ट कबुली जी आहे ती परत चूक दुरुस्ती नोटिशीनं आपण जरी ती पाठवली तरी ती ग्राह्य मानण्यात येत नाही न्यायालयामध्ये. कारण ॲडमिशन हा एक भाग वेगळा आहे आणि तांत्रिक चुका हा भाग एक वेगळा आहे. जर का तांत्रिक चुका असतील तर त्या दुरुस्ती संदर्भामध्ये त्याला नंतर नोटीस किंवा उत्तर चूक दुरुस्ती म्हणून देता येईल. परंतु महत्त्वाच्या दिलेल्या कबुल्या ज्या आहेत नोटिशीच्या माध्यमातून किंवा उत्तराच्या माध्यमातून, तर त्या विड्रॉ करता येत नाहीत, त्या परत घेता येत नाहीत किंवा त्या दुरुस्त करून मागता येत नाहीत. म्हणजे तसं पाठवलं जरी तरी जे विरोध पार्टी असते ज्यांना पाठवली तर ते त्या दिलेल्या कबुलीचा उपयोग हे न्यायालयामध्ये करू शकतात. तर ही नोटिशीमध्ये किंवा उत्तरामध्ये चूक झाली तर काय करावं या संदर्भातली माहिती होती. आपल्याला जर व्हिडिओ आवडला, कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल तर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनची बटन दाबा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील.
आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा, त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.